मैदानाचा भीम भाबडा स्वभाव होता. तार 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 मानस सरोवराच्या ठिकाणी गेले आणि त्या मानस सरोवराच्या तीरावर एका रुद्राचं अनुष्ठान चालू होतं. तो 11वा रुद्र या भारतातला 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. 19 संन्याशी माझ्या वाचनात आले, त्याच्यापैकी 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय. 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. बाकीचे कोणते कोणते होते घरी गेले होपा. सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यावर रिॲक्शन येत असते ना, डॉक्टर बाजूला आहेत ना, त्याच्यामुळे बाकीचे घरी गेले बघा. 1 नंबरचा संन्याशी. त्या संन्याशाचं अनुष्ठान चालू आहे आणि भीमानं फार दिवशी त्या सरोवरात उडी टाकल्याबरोबर खडबड वगैरे सगळं ते भंग झाली. शिस्तभंग, तिथली शांतता भंग झाली. उठले मारुती. हे कोण? तर हे कसं होतं, हे कारखान्यातला मुंगळा होता, साखर कारखान्यातला. म्हणजे भीमा मोठ्या घरचं लेकरू होतं ना ते काय भीते का कोणाला? कोण आपण? तर भीमाने विचार केला, काय शेपटीवालं मला बोलते आणि याची काय पात्रता आहे राजपुत्राला बोलायची? बरीच लोक वरच्या गोष्टीला बोलते. एक जणाची इतकी टोपी कडक होती, इतकी टोपी कडक होती, कोयता हरपल्या होती ना ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक. लोकायला वाटलं नक्की हे मंत्र्याचा चुलता असावा, पण त्याची बायको सतारबाईचा कापूस याचायला जात होती. कपड्यावर काय नसते, घरात 12 हाती फिरत असतो. वरच्या लक्षणावरून जाचत नाही. आमची इथं एक बुका लावणार आलो, बुका इतका लावित होतो, बुका लावू लावू त्याच्या कपाळाला गल पडली. ते मंदिरात झोपल्यावर त्याच्या कपाळावर गोट्या खेळत होते आणि ते मटका लावित होतं. काय नसते, वरच्या माळीवर पण जाऊ नका. हे तर वरचे भूषण ते वरचे याच्यावर नाही जायचं. बाई कुंकू किती लावती, मोठं लावती, त्याच्यावर पतिव्रता नसती. ती नवऱ्याला किती चांगलं मानिती, याच्यावर तिचं पतिव्रता पण असते. 5 छटाक कुंखाचं पिठलं केलं, पिठलं तसं बसणार नाही कपाळावर. मन 5 छटाक कुंखाचं पिठलं केलं कपाळावर लावलं आणि पपेश बापाला म्हणली तुम्ही चपात्यान भाजी करा मला वाडा. वा, त्यानं आमुष्याच्या दिवशी गाडी खाली जीव द्यावा. शाबास. आणि कुंकुला ती 1/2 किलो. वैकुंठवासी बापसाहेब मालक आमचे वाल्होरकर म्हणायचे, अशी बायको ज्याला भेटली असेल आंधळ घोडीशी पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भला. पुढचं तुम्ही भरा ना, गुत घेतलं का म्या भरायला? विठाला विठाला देखावे नाही जायचं, देखावे नाही. वरछपणावर काय नसते ते. भीमाच्या लक्षात आलं हे वानरे शेपटीवाला पशु आहे. काही वरच्या ह्याच्यावर जाते. आमच्या परिसरातला एक शेतकरी होता, राहणीमान साध होता, आपलं जुन्या काळातली माणसं. पण त्याच्या मिरच्या बिटात गेल्याशिवाय बिटच सुरू होत नव्हतं. 22 गाड्या जायच्या, बैल गाड्या. आणि गुळ घ्यायचा. पैसे साचले. एका आडत दुकानदारांनी सांगितलं, म्हणले आमके राव गुळाला जरा तेजी येणार आहे, घेऊन टाका ना. मग गुळाच्या अशा गाड्या खेड्यापाड्यातून गुळाच्या गाड्या येत होत्या, अशा गाड्या लागल्या. साधं होतं आपलं, निमस्ती घातलेली. इस्त्र्या नव्हत्या त्या काळाला. आता कपड्यावर काही जायचं नाही. हो, कपड्यावर जात. मी एसटीन प्रवास करायचो त्यावेळेला मी 50ची नोट दिल्यावर कंडक्टरनं मला धून केलं. ओ मामा, कळतं का तुम्हाला? 7 रुपयाचं तिकीट आणि 50 रुपये दिले. आणि मी पिशवी सांभाळायला एक जीनच्या पॅन्टीवालं होतं, त्यानं 100ची दिल्यावर तिकीट देऊन टाकलं. म्हणजे ह्या कपड्यावर कंडक्टर पण धोत्रावाल्याला का येडं समजित होता का काय? मी तिकीट घेतल्या उतरताना म्हणलं, कंडक्टर साहेब तुमच्यासारखे इशिक मी आवताला झोपीन, मला गिरगावकर म्हणते. हो, असं धोत्रावाल्याला येडेवान नका समजू जाऊ. इथं बसलेल्या पॅन्टीवाल्याला जरा कानातला मळ काढून ऐका. 72च्या दुष्काळात त्या धोत्रावाल्याने एक टायमाला भाकरी खाल्ल्यात आणि आपल्यासाठी जमिनी ठेवल्यात. आता या जीनच्या पॅन्टीवाल्यानं बायकोच्या गन पावडरसाठी फुकल्यात. लय मऊ शहाणे आहेत काय तुम्ही? विडाला विडाला वर्षांहून जायचं ना. आणि मग ते म्हणले काय टन गुळ आहे? तू मथार म्हणलं तुमच्यासारखं वयस्कर महात्मा काय टन आहे? म्हणजे 10 क्विंटलाचा भाव विचारला. तर ते गुळ विकणार म्हणलं, दादा एक गुळाचा खडा खान घरी जा. घरी जा. तुम्ही अजून बी लक्षात घ्या,
गुळाच्या रांगेला, आता किराणा दुकान झालेत नाही तर पहिले बाजारात गुळाच्या असे रांगा असायच्या, तर बरीच माणसं गुळ घेण्यासाठी जात नव्हते, खाण्यासाठीच जायचे रांगेला. खडा खाऊन पाहायचे पुढं सरकायचे. माणसं बी लय चालू होते नो काय काय लय गाजरं असे लाल जरत गाजरं आले ना तर काय काय माणसं उगच काय किलो गाजरं आणि चांगलं कवळं कर करीत असं बारकं गाजर अख्खं खातो आणि बुडखीला लागल्या म्हणतो गोड नाही थोतरी थानायला पाहिजे. बुडख्या चट खाल्लंच त्याचं तो तराजू खातो का त्याचा हात काय लय माणसं बी चालू असते तो. काय टन आहे म्हणजे खडा खा ऐका ना म्हणजे ऐका ना ऐका ना. आणि त्या माणसाची मी रविवारी बैलगाडी हाणायला जात होतो. मी जात होतो बैलगाडी हाणायला आणि कपडे पॅन्ट होती. 4 ठणला जनार्दन विद्यालयाला शिकत होतो मी. 7वी लोक शिकलो, जास्त नाही शिकलो. जरा मधीच 90ला वडील जात राहिले, मग अडचण आली जरशी, मग नाही शिकलो. पण आता काही मला अडचण नाही. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. बरं आहे काय ताण नाही. काय कलेक्टर झालो असतो ना, आता काय कमी. पण इथं कोणी शिकत असेल तर मग ऐकू नका. तुम्ही मग ऐकता तर बस स्टँडला फोटाने ऐकावं लागतील. तुम्ही शिका शिका शिका. ढकलं बाळायचा जरा नशिबाचा जोर बरा होता, जमलं त्याचं. मग मी रविवारी गाडीत ती पॅन्ट गिंट सगळी म्हणलं काय क्विंटल गुळ. बरं एवढ्या 10 क्विंटलाचे किती. बरं तेवढे पैसे आहेत का. म्हणलं 8 गाड्यातला गुळ घ्या पुरते पैसे आहेत पण भाव सांगा. सांगितला भाव. पुढच्या व्यक्तीला सांगितलं. म्हणलं अण्णा एवढा भाव आहे. बरं मोजा. ते म्हणले बोली आमचं इथं घर आहे पाहुण्याचं, त्या घराच्या तिथं नेऊन टाकायची बोली. ते म्हणले कुठं टाकतो पैसे. पटक्याचे येडे उकलल्याबरोबरच 27 क्विंटल गुळाचे पैसे पटक्यातून काढले. काय नाही वरच्या अंगावर जाचत नाही, काही जाच नाही, काय नाही काय नाही काय. लय झकपक कपडे खालणारे तंबाखू पण दुसऱ्याचीच मागती हो, चुना पण दुसऱ्याचाच. अरे चुना तरी लोकांचा खात जाऊ नको. चुना लय घाण असतोय, लय घाण. या बा चुन्या इतकं घाण काहीच नाही. खातच जात जाऊ नका तंबाखू. आणि नसलच दम निघत न ती मागच्या जन्मातली तुमची कोणी असनच मैत्रीण तर नका सोडू, पण चुना नका लोकांचा खात जाऊ. लहाने गुरुजी चुना लयच गदळ हो. उदाहरणार्थ मी तंबाखू खातो. माझं जर कान वळवळ करीत असेल तर माझ्यासोबत काय चमचा आहे का कान खाजवायला. हेच बोट. सर्दी झाली असेल तर हेच बोट. हस्तानी चित्र नक्षत्रातले 9 दिवस विश्वामित्राचा उन्हाळा असतो. हस्तो भय चित्राणाम विश्वामित्र भयस्थिता तेजो कांती दिवाकरो स्वेदाम जायते नवरुतः यद भयानाम स्वेदायाम कायान वरुतांस्ततेवच. शास्त्र सांगते ना. मग अशा वेळेला घाम आल्या ह्या बगला गुदगुद करतात का नाही. तो बोट कोणतं आहे हेच. आणि चुना तंबाखू खाची सव तलफ आल्या हेच बोट मध्ये. एक जण म्हणला घ्या चुना. अहो तुमचा चुना तिखटत नाही यार. चुना कशाचा वरचा थर आणला असतो. नका खायचं नका खायचं. आपण यायला सांगायचंच नाही. मृदंगाचार्यानं कीर्तनकारांनी भागवतकारांनी रामायणकारांनी भजन्यांनी तंबाखू बिडी वाढायची नाही. हो दोष सांगितला शास्त्रात. दोष सांगितला दोष. बापा बापा हे आमच्या परिसरातले पट्टीतले गायक आहेत. नामदेव अंगाव घेऊ नका. नाही अंगाव घेऊ नका. आणि अर्ध्या भजनात तंबाखूतला गर्दा. अरे घोंगड्या खराब केल्यास हराम खोरा तू. चुकीच्या गोष्टीत लय विश्वास शिवा आमच्या लोकांचा. मी मगाशी सांगितलं या देशाचा जवान इमानदारीत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. या भारताचा जवान त्याच्या अंतकरणात इमानदारी म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. अहो आई वडिलाचं दर्शन सणावाराला आणि वाढदिवसाला लोक घेतात. महाराज दिसला की त्याच्या पाय पडतात. असं नाही म्हणायचं मी लई शहाणा आहे. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. देवामुळे आपल्याला किंमत नाही कोण. आमची इथे एक भागवतकर आले गावाकडं. द्वादशीला पंगत असते आमची. मला काय पंक्तीला पन्हाळा वाटा आलं मोरी वाटं गेलं होय माणिक काय इकून आणलेलं तिकडं घातलं. मला कुठं काय ते आवता उरलं ते राहतं घरीच. गेलो तर म्हणलं चला भागवतकारांना भेटा. तर इंटरव्ह्यू झाली. म्हणले कुठे आहेत भागवतकार. तर स्टेजच्या मागं बिडी ओढू लागला. अरे म्हणलं हे मंडप जाळीन ना.
ते स्टेजच्या माग बिडी वाढायला आणि याचं भागवत ठुणाऱ्याच्यात पण बोकांडीवर अर्ध पाक दोघाची पतन सारी जेने केले वा 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 वा. मग बिड्या वडीत असेल, तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल आणि त्याला जर तुम्ही बलित असाल तर त्यानं केलेलं अर्ध पाप यजमानाला पैसे देऊन अर्ध बोकांडीवर बसतंय. विठाला विठाला भीमाच्या लक्षात आलं हे शेपटीवालं वानर पशु आहे. मला काय बोलतो मारुतीराय फार अधिकारी व्यक्ती. अरे बाळा चेहऱ्याहून लक्षात घेतलं राजमंडित आहे, राजाच्या घरचं लेकरू. चेहऱ्याहून लक्षात घेतलं. अरे काय अरे तू कशाला कल्ला करतोस इथं? ऐक ना माझा अनुष्ठान चालू आहे. तू का गर्दा करतोस? हे का उड्या टाकायलास तू? अरे एखाद्या तळ्यामध्ये हत्तीनं उडी टाकावा, इथं डुबकाळ्या घ्यावा, तशा उड्या मारतोस तू. चलो हो बाहेर. भीमान सांगितलं मला शिकवायला लागलाय झाडाचा पाला खाणार. त्याला माहीतच नाही किती अवघड आहे. शेपटीला असं जवळ घेतलं आणि म्हणले बाई याची पायवर सोय. सर्व दिवशी मारुतीरायची शेपटी गेली आणि भीमाच्या कमराला येडा घातला. हो पाण्यातून भरलेला लोहट काढा होता असा डिंब बाहेर वाढला. अरे बापरे म्हणले शेपटी. आणि चांगला तिमला. शहाण्याबाईनं कणिक तिमल्यावानी. वाक्य नीट आहे का? शहाण्याबाईवानी. काय काय अशा येडी वाकडी कालिनीन चपाती केली. तिची चपाती खाणं गौरी खाणं सारखीच. हो ना. आणि जुन्या बाईनं मळलेली पोळी तिला तेल नसू द्या अशी मऊ लागती, मऊ 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 लागती रेशमाच्या कपड्यावानी. आणि हे गडबडीत कालिले. हो लय काय कायला नात. जिला गौऱ्या लावता येत नाही ती म्हणते मी धिरडे करते, नको पिठाचा नाश करू. पिठल्यातले गोळे फुटणं म्हणली मी बासुंदी करते, नको न द्वारका तुला पिठलंच येत नाही तर कशाला बासुंदीची नाद असतो. काय काय योग असाला एवढे भीमाला आपटिलं पण भीम बी काही भेलाच नाही. शेवटी मारुतीरायने विचार केला इतकी रट्टी दिली तरी माझ्यासोबत युद्धच करते. हे बाळा तुझे आई वडील कोण रे? भीम म्हणला आपटू मारलो ना. आता मायबाप विचारायले काय सांगू आता संताचे उपकार. किती उपकार आहेत संताचे. अरे दादा अरे मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांसोबत द्वंद्व युद्ध केलंय. मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती खेळली, मुष्टीप्रहार केला, गदा प्रहार केला. पण मी बऱ्याच लोकांची वाट लावली रे. अरे पण तू एवढा बलाढ्यशाली कोण आई वडील आहेत सांग ना. मी राजा पंडूचा पुत्र आहे. मारुतीराय म्हणले पंडूचा पुत्र? आणि पंडूला कसे लेकर होते? शाप होता पंडूला. हो राजा पंडूला शाप होता. आणि ज्या व्यक्तीला शाप आहे त्याला लेकर कसे होतील? हे तू खोटा आहेस. भीमानं सांगितलं मी सापडलेलं आहे का आमच्या बाबाला? हा मला खोटा म्हणता तुम्ही? सापडलो का मी आमच्या बाबाला? मारुतीरायनं सांगितलं बाबा तुझ्या जन्माची व्याख्या तरी सांग, म्हणजे कथन तरी सांग, इतिहास तरी सांग. मग पाची भावांचा इतिहास सांगितला. मारुतीरायचे डोळे पाण्यानं डबडबले. गुरुवर्य डबडबले डोळे. का डबडबले माहिती आहे? भीम हा वायूच्या मंत्राचा होता. दुर्वासानी 5 दिलेली मंत्र त्याच्यापैकी एक मंत्र वायूचा मंत्र होता. आणि त्या मंत्रापासून प्राप्त झालेला भीम आणि मारुतीराय वायुपुत्र होते. एक भाऊ भावाला भेटलाय याचा आनंद मारुतीरायचा गगनात मावत नव्हता. डोळे असे पाण्यानं डबडबले मारुतीरायचे. भीमानं विचार केला कातडीने घुसतर हाणलंय मला. आणि आईचं बाबाचं नाव ऐकलं की रडायलंय. याच्या शेपटीचा एक रोम काढायची ताकद नाही माझ्यात. मारुतीरायच्या शेपटीचा एक रोम तोडायची ताकद नाही भीमात. भीमाला 9000 नागाचं बळ. हो किचकाला 8000 नागाचं बळ, 10000 नागाचं बळ त्या आंधळ्याला. हो 1000 नागाचं बळ शिल्लक होतं म्हणून त्या विराटाचा मेहना किचक्या एका बुक्कीतच मारला. त्याने या देशातल्या पवित्र स्त्रीचा हात अंधारात धरला होता. ते किचकी आहे. तुम्ही किचक म्हणत असताना नाही का? नाही हे ह्या दुकानातला माल आहे. हो एका बुक्कीतच हाणला, एका बुक्कीतच. हो एवढी मोठी शक्ती असताना याच्या शेपटीचा एक रोम काढू शकत नाही. काय व्यक्ती आहे? मारुतीरायने सांगितलं भीमदादा एक बोलू का? अरे मी वायूचा पुत्र आहे आणि तू वायूच्या मंत्रापासून प्राप्त झालेला आहेस. म्हणून आपल्या दोघाचं घट्ट नाते भावाभावाचं.
एक विनंती करतो, तू मानवी कुळात जन्माला आला, मी पशुच्या कुळात जन्माला आलो, पण वरच्यावर जाऊ नको रे, माझा अंतकरण लय गोडे रे भीमदादा, मला एकदा तुला कडकडाटून भेटायचे. काय सांगू आता संतांचे उपकार, कडकडाटून भेटायचे. पण भीमाच्या मनात शंका आली, याच्या शिफ्टीनं आड हा टाकलाय तर मला ओढून आणले अंगे साहेब, आणि यानं जर कर 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 दाबलं तर मग वाळाच करीन नाही, आपल्याला नाही भेटायचं. नको 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 नको, कशाला नादी लागायचं. हो, मारुतीरायन सांगितलं, भीमदादा मी आत्तापर्यंत केलेल्या सात्विकपणाची आण वाहतो. ते लय टोकाचं रत्न होतं मारुतीराय, फार टोकाचं. भक्ती संप्रदायामध्ये देहूतले मालक मारुतीरायला शरण जाचे, शरण शरण जी तुम्हालो रामदूता. भक्तीची वाट त्यांना विचारली, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट. काय टोका असेल, मला वाटतं पैठण मधल्या मालकांनी तो फार टोकाची दखल घेतली. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी आती श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वेगोत्तर भय पल भय जायर वायुर सदयन छिन्न भयो, प्रगल्भे भय यतो सुतानाम अंजनी गर्भा सुधा जयो, अंजनी गर्भा सुधा जयो, अंजनी गर्भा सुधा जयो. काय व्याप्ती. हे भीमदादा भेटायचंय मला, एवढीच माझी इच्छा आहे. भीमाने विचार केला, काही लक्ष नव्हतं, चांगलं वाटायले. आणि मग भीमदादानं जवळ आले आणि मारुतीरायनं कवेत घेतलं, कवेत कवेत कवेत. पण भीमाच्या लक्षात आलं, आपण जरा सावध राहूनच भेटावं. आवडलं मारुतीरायनं. भेट घेणारा माणूस का फासोळ्या मोडूस तर आवडीत असतो का, त्याला भेट कशी म्हणता येईल. अलगद असं लेकरासारखं, आई लेकराला हृदयाशी धरती, असं मारुतीरायन भीमाला जवळ धरलं. पण भीमानं असं अंग चोरलं, मारुतीरायाच्या अंगाला जास्त लागूच दिलं नाही. मिठी सुटली, डोळ्यातून पाणी आलं, डोळ्यातले आसव उजव्या आंजुळीत घेतले आणि संकल्प सोडा, भीमा मी नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोटा आईच्या पोटात गर्भात होता. मला मी मुलगा आहे का मुलगी लक्षणावून माझ्या आईनं ओळखिलं. माझ्या इंद्रियाचं दर्शन माझ्या आईबाबाला झालं नाही. इतका सात्विक मी ब्रह्मचारी आहे, इतका सात्विक, इतका सात्विक. आणि माझ्या ब्रह्मचर्याच्या तपाचं तेज सत्य तत्वात जर उतरलं असेल तर माझं अंग तुझ्या अंगाला ज्या ज्या ठिकाणी लागलंय तितकं शरीर वज्राचं होईल, तितकं शरीर वज्राचं होईल. 3.5 वज्रापैकी भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं, वज्राचं झालं. घरी आले, द्वारकेचे मालक आलेले होते. त्यांचं जवळचं स्नेहाचं नातं होतं. द्वारकेतले मालक म्हणजे पंढरपुरातला मालक. जवळ आले, आईने विचारलं कुठे गेलतास. दुर्योधनाला पोचायला गेलतो. बरा झाला प्रवास. आई एक सांगू, मानस सरोवरामध्ये लाडूच्या अपेक्षेनं फुलं आणण्याकरता गेलो ग. तिथे एका तेजस्वी संताची भेट झाली. माझी माय, त्या संतांनी मला आलिंगन दिलं ग. पण माय, माझ्या मनात शंका आली. त्या संतांनी मला आलिंगन दिल्याच्या नंतर मी माझं अंग चोरलं. पण आईसाहेब, जेवढं जेवढं अंग त्या संताच्या अंगाला लागलं तितकं अंग वज्राचं झालं. ही फक्त मारुतीरायाची कृपा. आई आई आई, मी चांगल्या चांगल्यांना गदा युद्धात हरवलंय. पण कधी कधी वर्मस्थानाच्या ठिकाणी गदा लागल्याच्या नंतर 3.5 तासाची मूर्छना मला येत होती. आता काही ठिकाणी गदा लागल्याच्या नंतर मला मूर्छना येणार नाही, कारण तितकी जागा वज्राची झाली. पण माझी माय, मी शुद्धांतकरणाने सगळं अंग लावलं असतं तर शरीर पूर्ण वज्राचं झालं असतं. ते अर्ध शरीर संतांच्या संगतीत भीमाचं वज्राचं झालं. सामान्य उपकार आहेत म्हणून काय सांगू आता संताचे उपकार.
ही संतांची कृपा आहे, ही संतांची ख्याती आहे, हा संतांचा महिमा आहे, हा संतांचा अधिकार आहे, हा संतांनी केलेला सामान्य जीवावरचा उपकार आहे. हे टोक आहे. ब्रह्मदेव एकदा मृत्यू लोकात आले. प्रशांत भाऊ किती वेळ करायचे कीर्तन? 12. हो, गजूभाऊ मेडिकल चालवता तुम्ही, लक्षात ठेवा. असं का? असं का? नाही नाही. एका बाईची तर 5 क्विंटल सोनं होतं, मंगळसूत्र छटाकाचं घालावं, पण तिनं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली. हे का नाही? तसं आपल्या बैल किती महागायचे असो, आपला बांधाला की आवता आखड पाहिजे. लोकायला कोणाला शुगर, कोणाला काही असते, त्यातली त्यात वयस्कर व्यक्ती बसलेले आहेत, महाराज लोक, त्यांनाही शुगर आहे. ब्रह्मदेव खाली आले. ब्रह्मदेवाने विचार केला, जीवनात फक्त 3 चुका केल्यात, आणि या 3 चुकेचा फटका इतका मोठा होता की विश्वात मंदिर नाही. आणि कोण? ब्रह्मदेव, सत्यलोकाचे मालक. वसंती ब्रह्मा भयो हो अधिष्ठिता सर्वस्थितो निर्मात सर्वस्थितानाम जड जीवाय स्थितो हो कीटकंज भयजाय हो जीवभीता हि तरुवरम सर्वशाखानाम वेलीर्भय पुष्पस्थिता. या सगळ्या गोष्टीचं मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी निर्माण करायचं खातं त्यांच्याकडं. सामान्य इंजिनियर असेल, एका घरासारखे घर तयार करणारे जगात खूप इंजिनियर आहेत, हो, पण एका माणसासारखा जगात माणूस नाही. असं तयार करायचं खातं फक्त ब्रह्मदेवाकडे. याच्या पलीकडे सांगू, बापाच्या अंगठ्यावर जे ठसे आहेत ते पोराच्या अंगठ्यावर नाहीत. पप्याच्या माईच्या तर लांबच द्या, ते तर डोकत लावायचं नाही. नाही डोकं लावायचं. काय दृष्टीतले वलय असतील ते पुन्हा कोणासारखीच नाहीत. हो, एका चेहऱ्यासारखा कोणाचा चेहरा नाही. मग 3.25 एकर जमीन तर दुसऱ्यानं जिंकली असती. माझ्यासारखा जर कोणी असतं तर तवाची सांगायलो, आताची इचकू नका. तुम्ही विचारायचं नाही, मी सांगायची नाही. असू द्या, जागच्या जाग्यात जास्त. काय हुशार असेल विद्वान, किती ब्रह्मदेव, किती विद्वान असेल सांगा बरं. एखादं वैद्यकीय क्षेत्रात इंजेक्शन आहे का? एखाद्या माऊलीला इंजेक्शन दिल्यावर लेकरू गोरं जन्माला येते आहे का? असं तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात नाही नाही नाही. असं एखादं इंजेक्शन आहे का? एखादी औषधी आहे का? हे दिल्याच्या नंतर आमकाम होईल? अद्याप नाही. सावळं, गोरं, सात्विक, सदृढ कसं जन्माला घालायचं हे ते विधात्याच्या हातात आहे. कुलाल हाडाचा, बाप चाळाचा, अखंड मडके, हे सगळे गाडगे तयार करायचा, 3.5 हाताची तयार करायचा कारखाना ज्यांच्याकडे. हा सत्य लोकाचा मालक आहे. आणि त्या मालकानं 3च चुका केल्या. याच्याकरता विश्वात मंदिर नाही झालं. ते नंतर द्वापार युगामध्ये ते पुष्करला मंदिर झालं. पण कालांतराने एके दिवशी ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवाने विचार केला, आयुष्यभर ज्यानं माणसं मारलीत, आयुष्यभर तारुण्यात ज्यांनी माणसं मारलेत, तो नुसता वाल्याचा वाल्मिक नाही, तो महर्षी वाल्मिक झाले. आणि नुसते महर्षी नाही तर त्यानं जे लिहिले त्या शब्दाच्या रस्व दीर्घ इतका सुद्धा पंढरपुरातला मालक गेला नाही. बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन. नामदेवराय सांगतात, वाल्मिकाच्या लेखणीच्या व्यतिरिक्त तिळा इतकं सारखता नाही आलं. 7व्या अवतारातला प्रक्रिया, त्रेतायुगातला जगाचा मालक. काय व्याख्या असेल, कल्पना करा. काय ताकद, काय कमी शक्ती असेल का? अहो, मुलीचं कुंकू विश्वाच्या मालकाच्या भावाने मुलगी विधवा केली. आपल्या भावानं स्वतःची मुलगी विधवा केली. तिचं कुंकू परत आणावा म्हणून रावणाचं कार्ट जिवंत करण्याचा प्रयत्न पंढरपुरातल्या मालकाने केला. या संन्याशानं सांगितलं, माझ्या मारुतीरायानं, देवा तुम्हाला नाही जिवंत करतायत. भगवान म्हणले, मला काय शिकवायला, तो कोण मला सांगणार? मारुतीराय म्हणले, मी तुम्हाला सांगतच नाही, पण एका साधून लिहिलंच नाही ना इंद्रजित उठवा म्हणून. शांत बसावं लागलं. शांत. कोणी लिहिलं ते
रामायण? वाल्मिकांनी केले रामायण. रामाधी किती किती मोठी शक्ती. ब्रह्मदेवाने विचार केला, ज्याची बायको संक्रांतीच्या दिवशी नाव घेत नव्हती, इतका नालायक वाल्या, संक्रांतीच्या दिवशी ती पण वाल्या पण म्हणत नव्हती. म्हणून इथं बसलेल्या सुद्धा वाल्मिकांना सांगतोय, आपल्या बायकोने संक्रांतीच्या दिवशी आदरानं नाव घ्यावं, असंच वागावं. बायका म्हणत्याला, आत्ता बाबा महाराज बरं बोलले नाही तर आता लोक आमच्याच बॉम्ब टाकीत होते. इतका इतका वाईट विचाराचा व्यक्ती. ब्रह्मदेव स्वतः महर्षींच्या आश्रमावर गेले. आश्रमावर गेल्यावर काही विद्यार्थ्यांनी बघितलं, हे जसे विद्यार्थी येतात आता हे चोपडे महाराजांच्या संस्थेतील, असे त्यांच्याकडे विद्यार्थी होते. पुष्प आणण्यासाठी की फुलं आणण्यासाठी विद्यार्थी गेला. पाहिलं, एका विद्यार्थ्यानं, अरे हे 4 तोंडाची व्यक्ती आहे. जाऊन सांगितलं, गुरुवर्य आपल्याकडे एक 4 तोंडाची व्यक्ती आली. वेडे आहात का रे? स्वागत करा, विधाता आहेत, ब्रह्मदेव आहेत, स्वागत करा त्यांचं. मग तोडलेली फुलं रस्त्याने टाकली आणि त्या रस्त्यावरनं ब्रह्मदेवाचं स्वागत करीत आश्रमात आणले. आता ते महर्षी वाल्मिकांचा आश्रम होता. ब्रह्मदेवाचं सन्मान आदर आतिथ्य केलं, बसले तिथं, क्षमकुशल विचारलं. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, महर्षी जरा एकांतात बोलायचं. असं म्हटल्याबरोबर बाजूचे सगळे उठले आणि महर्षी वाल्मिक आणि ब्रह्मदेव आतमध्ये गेले. आतमध्ये काय त्यांच्या कुटिया होत्या, त्या एका कुटियामध्ये गेले. आणि ब्रह्मदेवानी महर्षींना विचारलं, महर्षी एक विचारू का, तुम्ही माणसं किती मारले? ते म्हणले, नाही सांगता येणार. कोण कोण मारले? ते म्हणला, भिकारचोट कशाला मारू? ज्याच्याकडे काहीच नाही त्याला चोर कशाला आडवीन? येडा आहे का देव? अंगावीस तू घ्यायला. टगेटगेत माणसं मारले. हो, महाराज मारले असते तर पैशावालेच मारले. ज्यात जो पैसे नाही काय 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 उपयोग आहे त्याला मारून? काय भेटायला त्या महाराजाला मारून? नाही माहिती, पैशाच्या व्यतिरिक्त कोणाला नाही मारलं. बर बर बर. पाप किती झालं? ब्रह्महत्या राशी पातके अपार, आम्हा पापाच्या राशी येतात. पण हे जळालं कसं तुमचं? तुम्ही वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिकाचे महर्षी वाल्मिक झाले. तुम्ही सहज एक लिहायला बसले. लीला नाटकाधार असा रामायणाच्या काही काही अध्यायाच्या शेवटी असा शब्द असतो, लीला नाटकाधार. म्हणजे तुम्ही रचलेलं नाटक, याच्यात जी जी पात्र आहेत ते ती पात्र देवानं कोणतं घ्यावं असं तुम्ही रडण्यासारखंच त्या विश्वाच्या मालकानं पात्र घेतलं. कसं वागावं तसाच जगाचा मालक वागला. एवढी तुमच्यात शक्ती, माणसं किती मारली याचा मेळ नाही. हे झालं कसं? त्यांनी सांगितलं, मी तोंडानं सांगू शकत नाही. मागच्या कुटियात चला. मागची कुटिया म्हणजे महर्षी वाल्मिकांचं देवघर होतं. आणि महर्षी वाल्मिकाच्या देवघरात कुठल्याच मूर्ती नव्हत्या. बावनिया चंदनाच्या लाकडाची एकच मूर्ती होती. चंदनाचे प्रकार, मलयानिळू चंदन, ब्रह्मचंदन, आपण जे चंदन घेतो ते हे भेटतेत ना आपल्या बांधाव चंदन हे, पण सर्वात श्रेष्ठ बावनिया चंदन. तापलिया तेला बावनी चंदन शनएक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये थोडंसं टाकलं की तेल बर्फा इतकं थंड होतं. ही ज्या चंदनात ताकद आहे अशा चंदनाची एक मूर्ती होती. आणि ती सुंदरसं सिंहासन केलेलं, आणि त्या सिंहासनावर ती मूर्ती आणि त्या मूर्तीच्या समोर फुलं ठेवलेली होती. महर्षी वाल्मिकांनी बोट केलं, या महात्म्याची कृपा झाली. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची. तर ब्रह्मदेवानं 8ही डोळ्यानं ती मूर्ती पाहिली. अरे ज्या व्यक्तीने किती माणसं मारले त्यालाच सांगता येत नाही, आणि अशा वाट पाड्या वाल्याचा महर्षी वाल्मिक होतो तो केवळ ह्या संतांच्या कृपेने. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागरिते, माझा निरंतर जागरिते. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, उपकार काय सांगू आता संतांचे उपकार.
उतराई आले जाती वारे उतराई आले जाती वारे उतराई आले जाती वारे वा. या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं जुनाट रत्न चिमणगावकर महाराज, जुना रत्न. मी मगाशी तुम्हाला एक शब्द बोलून गेलो, धोत्रावाल्याचा आदर जीनच्या पॅन्टीवाल्यांनी करायचा आहे. तसं संप्रदायात सुद्धा ज्या लोकांनी पाठीमागे काम केलंय त्यांचा आदर आपण करायचा केला पाहिजे. का सांगू तुम्हाला? कारण मागच्या लोकांनी संप्रदाय टिकवलाय म्हणून आमच्या वयातल्या लोकांना संप्रदाय प्राधान्य भेटलं. गुरुजी, या जुन्या लोकांनी उलट पूर्वीच्या काळातल्या कीर्तनकारांनी पायी पायी जाऊन कीर्तन केले तरी नियम मोडले नाही. आता टपराच्या गाडीत बसलेल्या हरामखोरानं नियम नाही मोडायला पाहिजे. माझं एक पाप उदयाला आले. माझा 41 वर्षात मला बसून कीर्तन करावं लागते. माझा 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झालता म्हणून बॉयलजनला त्रास आहे. तरी पण म्हणतो वाचिलं हे काय पुण्य असेल देव जाणी, पण बसावं लागतंय हे माझं सुद्धा पाप असेल. विडाला एकदा तसं 10:30 वगैरे असं काही मागू नका, 10-15 मिनटं करतो है का नाही? हो बैकरेश्वर. रावण मारून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. अयोध्येची रचना, राजदरबाराची रचना बदलली. अमरपुरीला पोचले. बृहस्पती महाराजांना आमंत्रित केलं. 27 मुनी आमंत्रित केले आणि या लोकांच्या साह्याने राजदरबारातली रचना सगळी बदलली. पहिलं सिंहासन काढून टाकलं, सगळं बदललं. आणि राज्याभिषेकाच्या आधी काही दिवसांनी एके दिवशी रात्री जिकडं तिकडं सगळे कारागीर गेल्याच्या नंतर पंढरपुरातले मालक म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांनी सीतेंना दरबार दाखविला. आईसाहेबांना विचारलं, बरं आहे का ग दरबार? बरं आहे म्हणले. तुमच्या डोक्याने केलंय ते अर्थी चांगलं आहे. जगाची मालकी बरं आहे म्हणले, तुमच्या आकारण केलंय. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, का गो का असं इतकं सुंदर केलाय, ऋषी मुनींनी याला मान्यता दिली आणि तू का? म्हणे एक बोलू का प्रभू? या दरबारात महामंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता काय लोक असतील सगळ्यांना व्यवस्था केली, पण माझ्या लेकराचं अधिष्ठान आहे की तर कोण? त्या लेकराचं नाव मारुती आहे. मग ती कशी रचना केली, कुठं केली, काय केली ते तुम्ही रामायण बघा. पण याच्यावर एके दिवशी माझ्या ब्रह्मांडाच्या मालकिनीची हजरी लक्ष्मणजीच्या धर्मपत्नी उर्मिला आईसाहेबांनी घेतली. हे ताई ग, एका नात्यानं बहीण आहे, एका नात्यानं जाऊ आहे, एका नात्यानं बहीण आहे, एका नात्यानं जाऊ आहे, मोठी जाऊ आहे. ताई साहेब. काय उर्मिला? अहो मला एक म्हणायचं ताई साहेब, ठीक आहे मारुतीराय अधिकारी आहेत, हनुमंताचा अधिकार मोठा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, पण तुम्ही प्रभूंना एवढं वेठीच धरलं. अहो त्यांचा चेहरा नरोज झाला ना, नरोज झाला त्यांचा चेहरा. काय सांगू आता, समता चूप करा. नरोज झाला ना ताई साहेब, एवढं वेठीच धरलं तुम्ही मालकांना. असं असतं ताई साहेब. सीताई साहेबांना उर्मिलेला विचारलं, उर्मिला मी हनुमंताचं अधिष्ठान दरबारात असावं असा आग्रह धरणं, प्रभूंचं थोडंसं मनोगत थोड्या वेळापुरता डळमळलं असेल, पण मी असं म्हणणं हे उचित नाही असं तुला वाटतं? नाही असं काय मारुतीकडे? असू दे उर्मिले, असू दे, पुन्हा कधीतरी पाहू. पुन्हा कधी बघायचं ताई साहेब? कधी बघायचं पुन्हा? कधी बघायचं? कधी बघायचं? उर्मिला तुला कळते ना मी तुझी मोठी जाऊ आहे. ताई साहेब त्याबद्दल दुमत नाही, पण मला सांगा ना असं काय मारुतीकडे? तर उर्मिलेने आग्रह धरल्याच्या नंतर देवा सीताई साहेबांचं तोंड बंद झालं आणि दोन्ही डोळ्यातून 2-2 अश्रूच्या धारा वाहत होत्या.
धारा वाहत होत्या. तर उर्मिलाई साहेबांनी जगाची मालकीण सीताई साहेबांना प्रश्न केला, ताई साहेब माफ करा, मी केलेल्या प्रश्नामुळे जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर माझा प्रश्न वापस घेते, मला नका देऊ उत्तर. तर सीताई साहेबांना सांगितलं, उर्मिले तू केलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझी वाणी अपुरी ठरती, म्हणून मी रडते ग, माझी वाणी अपुरी ठरती. तर सीताई साहेबांनी सांगितलं, ताई साहेब विश्वाची मालकीण आहात तुम्ही, कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं तुमच्या हातात आहे, आणि तुम्ही साधा हनुमंताचा अधिकार सांगत असताना रडतात, तुम्ही केवढे आहात. सीताई साहेब होत्या. आई साहेबांनी उर्मिलेला सांगितलं, उर्मिले मी मोठी आहे असं तुझं मन व्यक्त करतंय का, तुझं मन मानतंय का. उर्मिलेला सांगितलं, आई साहेब एक लक्षात ठेवा, लग्न झाल्याच्या नंतर जीव प्रपंचा बहिर व्याप्ती हो, दृष्टा भयत दृष्टीशु तक्तांवर होती काया हा सौख्या स्थितीशु. याचा अर्थ फक्त खाली येऊन सांगत नाही, समजून घ्या. लग्न झालेल्या पती पत्नींचं एकमेकावर किती प्रेम असते, हे उगच 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 तुम्ही तुमचं ज्या दिवशी लग्न झालंय मंडळीला घेऊन घरी गेलात तो दिवस आठवा, तो दिवस आठवा. किती प्रेम बायकोचं पत्नीवर, पतीवर आणि पतीचं पत्नीवर. आई साहेब, ताई साहेब, माझा आणि माझ्या पतीच्या दोघांच्या मतातला अंतरपट सुटल्याच्या नंतर 1 महिना 18व्या दिवशी माझ्या कपाळाच्या मालकाला मी तुम्हाचा सांभाळ करण्यासाठी पाठिले. त्या अर्थी तुम्ही मला तुम्ही किती आवडत असाल. 1 महिना कितव्या दिवशी, 18व्या. 1 महिना 18 दिवस झाले ते लग्नाला, 1 महिना 18 दिवस. त्या दिवशी 14 वर्ष 27 दिवसाकरता आपण घरी राहिल्या आणि आपल्या मालकाला लक्ष्मणाला सीतेची सेवा करण्याकरता पाठवलं. मला तुम्ही किती आवडत असाल. मग एक लक्षात ठेव उर्मिले, काय गोड उत्तर दिलंस ग, काय गोड बोलतेस. मग मी इतकी जर तुला आवडत असेल तर तुला लक्ष्मण किती आवडतात. तर उर्मिलेचे 6 श्लोक आहेत, ते रामायणात नाहीत, दुसरीकडे आहेत. शोधा, तुम्ही शोधा, मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला, असं इच केलं की लगेच कळते. मला तरी बारीकसा आहे, मी घेईन ना आता, माझ्याकडे भरपूर. आता तुरी सोयाबीन बी खूप झाली मला यावर्षी, माणिक भाऊ भरपूर झाली. कापूसही चांगला होणार आहे, गेल्या वर्षी खूप झाला. मी हिऱ्याचा घेईल, पण आता 90 वर्ष लुगडं घातलंय, म्हातारपणी कशाला गाऊन घालू नको आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यातच आता आपल्याला दुसरा. मला सांगायचं याच्याकरता, तुमच्याकडे जी मोबाईल आहेत ना, काय त्याच्या गुगल म्हणतात ना, त्याच्यावर असं क्लिक केलं की विश्व दाखवते. बघा 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 ते कशात श्लोक आहेत, काय श्लोक आहेत. त्याच्यासाठी संत वाङ्मयामध्ये मधुबाबा पतीचा अधिकार सांगत असताना फार मोठं टोक वापरलंय. जिका भाग्याची आहे हो तिचा पती तिचा देव, जिका भाग्याची आहे हो तिचा पती तिचा देव, जिका भाग्याची आहे हो तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगीती, तिचे होता दरुशनन मिळे पोट भरी. मालकावर श्रद्धा ठेवणारी, नवऱ्याला देव मानणारी द्रौपदी. मधुकर बाबा तिचं नख पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक जेवले, 60,000 लोक जेवले, 60,000 शिष्य घेऊन दुर्वास आलते. इकडं आपण सांगत असतो कथेत, देवानां हितो सर्व द्वारका दिशायां एत कृपा पात्रेण वत्सलायं भक्तयो प्रियोरविविशात सर्वस्थितां नाम्नेना पंडुसुतानां प्रशशी. जगाच्या मालकाने गंगेमध्ये स्वयंपाक केला बरं का, आणि दुर्वास नावाच्या साधूला 60,000 शिष्यासोबत जीव घातलं. तत्वां परिभाषाय भयो भ्रतारेव च पुनितो निक्रियायां ततां चरणं दर्शयामि यां अन्नपूर्णेस्ततेव च. एका मालकावर पतीवर अतूट प्रेम करणाऱ्या
बाईचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वासासारखा अत्यंत 5 रागीट लोक होते, त्याच्यापैकी दुर्वास एक आहेत. यांना शीघ्रकोपी म्हणावं लागेल. शीघ्रकोपी, त्याच्यापैकी दुर्वास, जमदग्नी, अजून 3 होते. अत्यंत रागीट, अत्यंत रागीट. तर असे दुर्वास सुद्धा जेवावं जिचे नक. कशाची सेवा? फक्त नवऱ्याला देव. मी तर सांगत असतो, बाईनं 29 उपवासाच्या वरी एकही उपवास धरायचा नाही. त्याच्यात 24 एकादशा आणि 5 परवान्या आणि एक अर्ध उपवास सांगितला मधुबाबा, तो सोमवारचा. हो, म्हणून एकादशी सोमवार न करीत असा संत वाङ्मयात पुरावा आहे. हो, बरं आहे. पण पांढरे बुधवार मी काय अजून कुठे ऐकले नाही. हो, त्या दिवशी साडी पांढरीच. पप्याचा बाप जिता असताना कपाळाला चुना. हो, जित्यापणीत त्याचं त्याला फुकलं येणं कस्तुरीनं. हो, उतू आला ह्या उपास धरणाऱ्याचा उतू. आपल्या बायका वेशनी नाहीत महाराष्ट्रातल्या, पण माणसापेक्षा जास्त आजारी ह्याच पडतात. ह्याचं कारण सांगू? शास्त्रानं न सांगितलेले, पुराणानं न सांगितलेले, वेदानं न सांगितलेले उपास तुम्ही गळ्यात घेतलेत. निदान ज्ञानोबराय तुकोबरायनं सांगितलेली तरी जाण. मला असं वाटतं ज्याच्या इथं वाघीण जणली त्यानं शेळीचं दूध कशाला आणलं? ते म्हणले बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात. मी म्हणलं बोकड्याच घालतोय बाब्याच्या कानात. वाघिणीचं दूध पिणाऱ्याला ऊन लागत असतं का? तरी शेळीचं दूध काढून आणलं. त्याला ऊन लागले बाब्याला. तू हा बाब्या दागड्या कुठला? ज्ञानोबराय तुकोबरायचं वाङ्मय काय वाघिणीचं दूध आहे? काय टोकाचं वाङ्मय. या बा, ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमिली का, त्यानं सासरवाडीत 1 एकर जमिनीसाठी भांडायचंच नाही. बापानं 200 एकर जमीन कमिली आणि तिथल्या 15 गुंठ्यासाठी कोर्टात भांडणं. वय प्रशांत, कशाला ती पळीला अंगठी करायची सासऱ्याकून? नाही, मी उदाहरण सांगायला करतो. उदाहरण सांगा. करतो म्हणाल ना असं. ज्ञानोबराय तुकोबराय आपले बाप आहेत आणि एवढ्या बापायची लेकरं आहेत. आपण कशाला भिकारचूट बोकंडीवर घ्यायची? केवढ्या मोठ्या संप्रदायातले आपण, केवढ्या मोठ्या संप्रदायातले. तरी ज्याला नाही त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं. मोडून जाईन एखादीशी बोकांड. काही नाही करायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे. वरे राज्य ही तृण मानावे. क्या बात आहे. घे म्हणितली ही घ्यावी. समुद्र वलयांकित राज्य असेल, पण शास्त्रानं पुराणानं वेदानं निषेध सांगितलं ते वाळलेल्या गवताच्या चिवटी इतकं सांगितलंय. हे राज्य ही तृण मानावे. शास्त्र आहे त्यासाठी. या लोकांनी सांगितलेली उपास मानायची. या 18 लोकांनी सांगितलेली देव मानायची. हो, आपल्या धर्माच्या बाहेरच्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायचा संदेश घेतला. बाबाजी, आपल्या धर्माच्या बाहेरच्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायचा संदेश घेतला. कोण होते कबीर? कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नाविजान विष्णू हे तर आपल्याकडचे होते सेना बाबा. पण लतीफ नावाचा मुसलमान, कबीर नावाचा मुसलमान हे कोण्या कुळातले होते? मुस्लिमाच्या कुळातले. पण ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेल्या नामाची साधना केली. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम. शपथ पुरावा, शपथ पुरावा आहे. पण संत वाङ्मयातला ओरिजिनल पुरावा कबीराच्या मागे विणू लागे शेली. ज्ञानोबराय तुकोबरायच्या शब्दावर विश्वास ठेवला. मुसलमानाच्या मोमीन तांबुळ्याच्या कुळात. पानं ऐकणाऱ्याचं कुळ कोणतंय मुसलमानाचं? तांबुळी गजूभाऊ. तांबुळ्याच्या मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेले कबीर ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकलं तर पंढरपुरातला मालक त्यांच्यासोबत शेला येणू लागत होता. शेला अनगडशा नावाचा फकीर मुस्लिम. फकीरा त्यांच्या धर्मातला अद्यवृत्त व्यक्ती असतो. ते बी कोणता फकीर नाही दुकानात धुपन काढणारा. ज्यानं चिमटा वाजल्याच्या नंतर ज्या भागात पाऊस नाही तिथं पाऊस पडत होता. ला इलाहा ला इल्ला ला इलाहा ते त्याच्या त्या अल्लाचं नाव घेऊन ते चिमटा वाजित होतं. त्या भागात पाऊस पडत होता. इतका फकीर अधिकारी.
1350 क्विंटल धान्य टाकलं त्याच्यामध्ये, तरी ते भरत नव्हतं. आणि त्या कबीरानी त्या फकीरानी मधुबाबा अनगडशा फकीर या संप्रदायाला मान्यता दिली. तर तुकोबरायच्या कन्येनं झटकेल्याला हात फिरवला तर त्याचं कोटुरो भरतंय. म्हणजे त्या कुळातली माणसं आपल्या संप्रदायाला मानतात आणि आपल्या एवढ्या भरगच्च संप्रदायातली माणसं फुरसंग बोकांडीवर घेतात, जळून जातात. कुपाटी लागन घराला, कुपाटी. एकनिष्ठता असलं पाहिजे संप्रदाय, एकनिष्ठता असलं पाहिजे. किती निष्ठा असावं संप्रदायावर. एका माणसाचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर संसार सुरू झाला. शेजारी तिचं नाव कस्तुरा होतं. आणि शेजारणीचं नाव अंतिकी. सकाता त्याची अंतिकी. आमच्या गावातली इकडे कशाला इचकुमी, तिकडे गेल्या इकड्या फुकायच्या, दुसऱ्या आणू तरी कुठून. आणि अंतिकी कस्तुरीला म्हणली, कस्तुरा तू अनावरा घोंगडी इतका गोरा आहे ग. तो हा नवरा घोंगडी इतका गोरा आहे. तुम काय म्हणून हसले गुरुजी? का सगळ्या घोंगड्या काळ्याच असतात काही नाही का पांढरी? तो नवरा घोंगडी इतका गोरा आहे. पण ती जरा ऐकत होती बिचारी, जाऊ द्या म्हणजे जरा बऱ्या घरची होती, सात्विक घरची. पण कोहरं काय कोण 5-6 महिन्याच्या नंतर ही म्हणली तो नवरा घोंगडी इतका गोरा आहे. म्हणली असू दिन काळा, पण दिवस माळायच्या आधी बाजाराची पिशवी घेऊन घरी येतोय. तो हगन गोरा पाणी, पण बस स्टँडच्या मुतारीला पाहावं लागतोय कुठं झोपलाय. मला विनोद नाही सांगायचा. त्या बाईच्या आपल्या नवऱ्यावर किती श्रद्धा. पतिव्रते जायचा तितका आपला देव आणि आपला संप्रदाय तितका आवडला पाहिजे. तितका आवडला पाहिजे आपला संप्रदाय, तितका आवडा. हो काय खाते कणगिला आणि गाते इरलेला. पतिव्रता नेने आणि काची स्तुती, क्या बात है. सर्व भावे पती ध्यानी म्हणी. तिला पतिव्रता म्हणायचंय, दुसऱ्याची स्तुतीच ऐकायची नाही. मधुबाबा, रावणानं सीतेला वश करण्यासाठी काही राक्षसनी पाठिल्या. आगंधा, भयगंधा आणि पार्श्वगंधा या तिघींची नाव आहेत. रामायण बघायचं नाही. पुन्हा रामायण बघितलं म्हणते बाळ्यान कशातलं सांगितलं? ऊसातलं सांगितलं का? हा वाचवणं सुमळ्या दुसऱ्या ग्रंथात सापडत आहे. ह्या तिघी मायावी राक्षसी होत्या मधुबा. ह्या गेल्या सीतेला वाटेल तर प्रयत्न केला पण ऐकतच नव्हते. शेवटी रामाची चेष्टा करायला सुरुवात केली, रामप्रभूची चेष्टा. 3 श्लोकाचा प्रभेद आला. एतो नाम श्रवण इंद्रियाणाम भग्नानाम जायते नस्तितेषु चक्षुरेण प्रेरायो अंधान भयुषु. ज्या कानानं ऐकले ते कान बहिरे हो. ज्या डोळ्यानं मालकाची निंदा करणारी पाहिली ते डोळे कायमचे आंधळे हो. या भारतातल्या पवित्र एका त्रेतायुगातल्या स्त्रीचं वाक्य, त्या स्त्रीचं वाक्य. त्याला आपला धर्म आवडला पाहिजे. हो ऐकतच नाही दुसऱ्याची स्तुती, ऐकतच नाही. पैठण मधल्या मालकांनी एक दखल घेतली. हे आठवलं सांगतो मला ना दे दारे दाता होता गवत उपटायचा म्हणून लांब होतं माणिक भाऊ. असं पैठण मधल्या मालकांचं एक गोड वाक्य. मारुतीरायाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं सीतेचा शोध घे. मग सीता कोणतीला म्हणायचं हे त्यानं सांगितलं. जिथं सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे तिथले पक्षाही स्मरण घडे पाशान खडे राम स्मरती. दगड खडे गोटे राम राम म्हणू लागले. शेवटचा पुरावा एवढाचा. आणि ती जी भूमी असल अशी रामराम म्हणत असल ज्या स्त्रीच्या कृपेने, ती माझी पत्नी आहे सीता. म्हणले मालक ठीक आहे, मी सीताई साहेबाची ओळख लक्षात घेतली, पण मी तुमचा दूत आहे त्याने मला ओळखावा ना, त्याने मला ओळखलं पाहिजे ना. काय नाही हरकत म्हणले. महर्षी अगस्तीने आणि त्यांच्या धर्मपत्नीने मला एक अंगठी दिली. त्यावेळेसपासून शालजोडीचा कार्यक्रम. त्रेतायुगाच्या अगोदर नव्हता बरं. ती नवरदेव नवरीनं अंगठी घालायची. हो तिथून सुरुवात झाली. तिथून
नाही तर घरून जाताना तर दागिने नव्हतेच ना, आणि असते तर केवटाला नसते दिले का? फक्त मंगळसूत्र आणि पायात जोडं होतं, याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं. मग ती अंगठी, नवग्रहाची अंगठी, ही अंगठी सीतेच्या हातानं माझ्या बोटात घातलेली आहे. लोपामुद्रेनं दिली ती बाई, फार अधिकारी होती ती बाई. ही लोपामुद्रा सीतेच्या पाया पडली नाही ताईसाहेब. ही लोपामुद्रा प्रभू रामचंद्राच्या पण पाया पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या 9 वेळेस पाया पडले, आपले मालक 9 वेळेस पडले, मग 7 वेळेला सीताई साहेब पडले. आणि रस्त्यानं सीताई साहेब म्हणले, प्रभू ती बाई किती वेळ पठेव? म्हणजे कोण? ती लोपामुद्रा. तुम्ही तिच्या 9 वेळेस पाया पडले, मी 7 वेळेस. वेडी सीते, शांत बस, शांत बस. काय शांत बस? आपलं नशीब चांगलं, ती आपल्या पाया नाही पडू दे, पण तिनं आपल्याला पाया पडू दिले, हेच आपलं नशीब आहे. काय करते ती 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेते. फक्त 3 टाइम आपल्या पतीचं दर्शन घेत होती. इतका अधिकार आहे तुमच्यात. हो, बाईनं मालकाची सेवा करायची, घरातल्या वयस्कर माणसांची सेवा करायची. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. हजारो 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 हजारो. एक जण बिना चपलाचा पंढरपूरला चलत गेला आणि तिथून आल्यावर चपलानं मायबापाला हाणलं. हे ज्या भागात असेल का त्या भागात भूकंप होत असतो. एक सांगू का तुम्हाला, सगळेचे फुलं चोरून महादेवाला वाहती, हिने एक झाड नाही लावलं. उलट बोकड्या पाळल्यामुळे तुळस बी खाल्ली हिची. इतकी पाकिस्तानी बाई. आणि श्रावण महिन्यात दुसऱ्याची फुलं वर बडायला लागली गोविंदबुवा, आणि महादेवावर वाहली. हो हो. आणि नवऱ्याला म्हणले यानं बेल घेऊन, त्यानं 2-4 पानं एक आणले. अक्कल आहे का तुम्हाला? 3-3 पानाचा बेल आणत असते, इतकुशी अक्कल नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात दुष्काळ पडतो. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. आमच्या भागात नाही बाबा असलं. नाही नसेल. एका दिवशी आमच्या पोरायची माय म्हणली, बाई तुम्हाला झोप कशी हो, काय कशी कसं? म्हणलं काही चिचकी जाऊ नको, फक्त मग धोत्र पांढरे शिपीत दूध जाय. हो, ते आम्ही धुण्याला बाई लावलेली, ती बाई म्हणजे मशीनच. हो, 18 सेकंदात धोतर धुती ती. 18 सेकंदात. हो, 3 सेकंदात बनेल, आणि 14 सेकंदात शर्ट, आणि 1.5 सेकंदात टोपी, आणि पाटकात तिच्या हातालाच लागत नाही. बाई वाळ्या ओकला दूध नाही. म्हणलं तिथे तुमचं दूध जा, पण तू मोह दूध जाय तुझं. आणि मी झोपण गिपण जेवणाचं नको विचारी जाऊ, गथुडे टाकायला घरी खाला बाहेर मी, तू कशाला ताण घेते? नाही, आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती नाही का? तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे किती बांध कोरितात म्हणून. विठाला विठाला अंगठी दिली मधुवा. हो, ही अंगठी सीता ओळखते. शेपटीत बांधली बाबाजी, म्हणून मारुतीरायाच्या शेपटीला फोटोत कुठं कुठं घंटा बांधलेला आहे. कुठं कुठं बरं शेपटीला घंटा आहे. ती स्मरणाची घंटा आहे. कशामुळं घंटा? मालकानं दिलेली प्रिय वस्तू या शेपटीत बांधलेली, आणि ती घंटा वाजत असताना आपलं लक्ष तिकडे असावा, म्हणून ती घंटा शेपटीला घंटा आहे कुठं कुठं. हो, तिथं उतरल्याच्या नंतर पाहिलं सीताई साहेब शेपटीतली अंगठी सोडली आणि सीतेच्या पुढे टाकली. बाईला मालक किती आवडा, किती मालक आवडा. ती अंगठी पाहिल्याच्या नंतर पैठणमधल्या मालकांनी वाक्य वापरलं, ती याचा आचळू सरसावला. ती याचा आचळू सरसावला. उत्तर बुवा, आचळू म्हणजे पदर. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी ही अंगठी नसून प्रत्यक्ष रामप्रभू आहेत, आणि त्यांच्याकडे बघितल्याबरोबर पदर सावरला. इतकी या देशाच्या स्त्रीची आपल्या पतीवर श्रद्धा असावी, इतकी श्रद्धा असावी. माझं एक मत आहे, ज्याचे आईवडील जिवंत आहेत ते कोण्याच देवाच्या पाया नाही पडा तरी चालेल, पण त्यानं मायबापाच्या पाया पडायचं. त्याच्या पाया कोण पडते माहिती डॉक्टर साहेब? देहूतले मालक. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. खरं बोलणाऱ्या माणसाच्या आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या मधोबा तुकोबराया पाया पडते. तुकोबराया किती मोठा अधिकार आहे, किती मोठा अधिकार. आपण ओरिजिनल सोडून दिलं गेलो बोंबलत कोणीकडे बी. तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, रात्री बेरात्री एखादा पेशंट जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये आला आणि आवेळी उठून झोप मोडून जर तो पेशंट तपासला आणि त्याला वेदनामुक्त जर केलं तर हजारो सप्ती केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. आपल्या कर्तव्यातली ताकद आहे. आता हे कोणतं विद्यालय, काय नाव विद्यालयाचे?
मल्हारराव होळकर माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा किनगाव, या शाळेतले विद्यार्थी गुरुवर्य, ज्यांना आत्तापर्यंत ज्या लोकांना शिक्षणाचा फार अभाव होता, अशा लोकांची लेकरं या शाळेत शिकतात. आणि या शाळेत शिकलेली ती लेकरं या देशाची चमकती हिरे झाली. त्या गुरुजींना, त्या शिक्षिका माऊलीला कुठला सप्ताह कीर्तन जर ऐकायला जरी नसेल भेटलं, तर असे विद्यार्थी देशाचे घडवले. कोट्यावधी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. आपापल्या कर्तव्याची सेवा असो. चला काय सांगू आता संतांचे उपकार. सीताई साहेब उर्मिलेला म्हणतात, उर्मिला मी किती आवडते म्हणून तू कपाळाच्या मालकाला माझ्या सेवेकरता पाठवलं. इथपर्यंत आलतं ना. आणि लक्ष्मण किती आवडतात, तर मग ह्या सगळ्या व्याख्या प्राणापेक्षा जास्त माझे मालक आवडतात. मग लक्षात ठेव उर्मिले, तुझ्या कपाळावरचं कुंकू जर शाबीत ठेवलं असेल तर ती कृपा हनुमंताची आहे. माझ्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवलं असेल तर ती कृपा हनुमंताची आहे. श्रुतकीर्ती आणि मांडवीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवलं असेल तर ती कृपा हनुमंताची आहे. म्हणजे पंढरपुरातल्या मालकिनीला सौभाग्यपद जर ठेवलं असेल तर ती कृपा हनुमंताची. काय सांगू आता. संतांचे उपकार. 8व्या अवतारात मधुबुवा पहिला एक बाण सोडला, त्याच्यानंतर तिसरा बाण अग्निबाण होता. अग्निबाण सोडल्याबरोबर समुद्र कढू लागला. खळ 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 असा कढू लागला समुद्र. मग समुद्र जर कढत असेल बेलगावकर बाबा, तर रथ जळायला किती टाइम लागला असता. पण तो रथ जळाला नाही, फक्त एकाच साधूची कृपा, ती फक्त मारुतीरायाची कृपा. आणि ज्या वेळेला कौरव मृत्यू पावले, पांडव जिंकले, विजयाचा गुलाल अर्जुन रथात उधळू लागला. विजयाचा गुलाल अर्जुन रथात उधळू लागले तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, अर्जुना पटकन उडी टाक. ते म्हणले, देवा काय बोलता, अहो इतक्या दिवस संकट होतं तरी उडी नाही टाकली, आता तर शत्रू सगळे मेलेत, आता काय म्हणून उडी टाकायची. मी विजयाचा गुलाल याच रथात बसून अख्ख्या हस्तिनापुरात फिरन. मालकाच्या डोळ्याला पाणी आलं. अरे बाबा उतर रे खाली, उतर उतर खाली उतर. अर्जुन उतरायला तयार नाहीत. आणि मग देवानं स्वतःच्या बाहुबळानं अर्जुनाला खाली ढकललं आणि देवानं उडी टाकली. आणि तो वरचा संन्याशी निघून गेला आणि कापरासारखा रथ पेटला, कापरासारखा. मग अर्जुन म्हणले, देवा 17 दिवस कसं काय नाही पेटला. हे होतं नवरी बसलेलं, त्याच्यामुळे नाही पेटला. म्हणले, देवा तुम्ही असून, अरे हे जर 5व्या दिवशी निघून गेलं असतं तर मी बी जळालो असतो. म्हणजे पंढरपुरातल्या मालकावर सुद्धा उपकार करायची ताकद संतात. काय सांगू आता संतांचे उपकार. दोन मिनिटात एक पुरावा सांगतो. जर ज्ञानोबरायची कृपा झाली नसती तर जयपाल नावाच्या फार नाही वेळ, थोडा राहिले. असं उठून जाऊ, कीर्तनातून उठून जाऊ नये. मधुबुवा, जर ज्ञानोबरायची कृपा झाली नसती तर जयपाल राजाला पुत्रसुख प्राप्त झालं असतं का. नाही. 8 पोरी झाल्या, 8 पोरी झाल्या. आणि जयपाल राजाने पत्नीला सांगितलं, लक्षात ठेव, आता जर नाही मुलगा झाला आणि जर तुला मुलगी झाली तर त्या मुलीला आणि तुला मी पाण्यात टाकील. कर्मनो गहनोगती. मुलगीच झाली. रडू लागली राणी. 2 मिनिटात सांगतो. मग बी दुखतो, मग का खापराचं थोडं तोंड आहे. पण वट्यावर बसून बकबक करण्यापेक्षा मालकाचं चिंतन सांगावं, कुठेतरी व्याधीत नाव येईल. हो, लय बसलेत वट्यावर, 1:30 वाजूस तर काय काय मोबाईल इचकायलेत. हो, ज्याला बायका सांभाळता येत नाही त्याला पाहिलेत. अरे याचं कच झालं, फोकण्या जळून जाशील ना, काय इचकायला तू त्याचं, इकडे इचकेव चांगलं चांगलं. हो, मुलगी झाली. राणी रडू लागली. मधुबुवा, राणी रडू लागल्याच्या नंतर बाळांपण करते, तिला कोण म्हणते. दाई. आता दाई किती श्रीमंत असते बिचारी. ती जर श्रीमंत असेल तर ती घाणकाम करील का. बाळांपणाचं किती घाणकाम असतं.
पिष्टाले चौकडे नाकी तोंडी करून किडे ती वरण गर्भवतीचे ते. कष्ट गाडी कोणापुढे सांगावे. आता त्या माईला कष्ट असतील नवल नाही पण ती घाण किती किती घाण ती तिला करायची ना. असं शास्त्र सांगते, विज्ञान पण सांगते. ती घाण तिच्या बांगड्यात अडकल्याच्या नंतर ती बांगड्या फोडी ती दुसऱ्या घाली ती, म्हणून बांगड्या बदलते तिच्या. असं शास्त्र आहे. म्हणून दाईला बांगडी साडी चोळ. इतकी गरीब बाई. आणि ती म्हणली राणी साहेब तालुक्यातल्या पोरीचे लग्न करताना इतके तुमच्याकडे पैसे आहेत, मी 9 पोरीचे लग्न केले, दुसऱ्याचे बाळांपण करू करू. बाळांपण शब्द नाही कळायचा, डिलेवऱ्या. हो कळलं. आमची भाषी मुंबईला मोठी झाली, मुंबईला शिकली. आमचे ते भाऊ होते त्याच्याकडे राहिली आणि मग तिचं लग्न झालं. मग मी तिला फोन केला, बाई तुला देव पावला ना. बाईन कसा देव पावला? तिला 7वा महिना होता. आपल्याकडे देव पावला म्हणतात ना, आहे का नाही? तुमच्याकडे ते प्रेग्नेट वगैरे काय बरोबर एक शब्द नाही, मला काही येत नाही. आपण 7वी शिकलो कशाला लय मोठं हिचकायचं. हो हो हो. तर मी तिला विचारलं, बाई डॉक्टरनं तुझ्या प्रसूतीची तारीख किती दिली? ती म्हणली, बाई प्रसूती काय हो? तिने दिला फोन. मी पुन्हा केला. मी म्हणलं द्वारका, तिचं नाही नाव द्वारका, मी एरी म्हणायला लागलो. हे जितक्या मेल्यात का आमच्या गावातल्या त्याचे नाव घेत असतो मी, जितेचे घेत नाही. उगा त्या माझ्या कष्टाला तू लावायच्या ना, मी काय घेत नसतो त्याचे नाव. हो मी म्हणलो. आणि प्रसूती तिच्या नवऱ्याकडे दिले. आता ते हिच्यापेक्षा 2-3 वर्ग लय शिकलेले डॉक्टर साहेब. मी म्हणलो प्रसूती. ते म्हणलं मामांना तूच बोल बाबा, ते काय प्रसूती. मी लगेच फोन लावला. म्हणलं जावाई तुमच्या मंडळीची डिलिव्हरी 3 तारीख. म्हणजे बाळू महाराजाच्या भाषेला प्रसूती कळणं इतकी येडी नाही मी भाषी. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, तुमचं सांगायला लक्षात ठेवा. हो हो. तुम्ही आपलं फुकून दिलं आणि दुसऱ्याचं शेकत बसले. तर ती दाई म्हणली, बाई तुम्ही काय ताण घ्यायला? हो चांगली मुलगी झाली, ही कलेक्टर होईल, चांगली होईल. आणि काय करायचं पोरग? आमच्या मित्राला पोरग झालं पहिल्यांदाच आणि त्यानं मला फोन केला, महाराज यान मुलगा बघायला. अरे म्हणलं बघू ना, मोठा झाल्या येईन ना बाहेर खेळायला का ते घरातच खेळून बाळतात? नाही म्हणले पहिला तुम्हालाच दाखवायचा महाराज होईल. आणि म्हणलं मला दाखिलं महाराज हो. संताची आप्त नव्हती संत. हो मोह महाराज होतं का नाही? तर मला पाहिल्यावर तू कसं होईल का? मोहत पाकिटात घालून मला इकित काय माहीत. हा तितका नाही इचकणार बाजार. ती वेळ याच्या आधीच पठ्ठ्याला देऊन येणार आहे. तसं नाही तर इतकं थोडं पाप. एकच पाप केले फक्त, पाकिट घेतो, पुन्हा पापच नाही दुसरं. आणि ते बी लग्न केल्यामुळं घेतो, नाही तर काय करायचं मागणं पुढं फपुटा उडत भांडणं लागायची धन. केलं नसतं कुठं. हे ते बाहुल्यावर उभं राहिल्यामुळं सगळं हे. तुम्ही अंतरपट वाढल्यामुळं कुठाना लागला माग. विठाला विठाला. आणि मग ते गेलो बघायला गेलो तर ती धवळ्या कपड्यावाली बाई माझ्यावर वसकली. म्हणलं बाई म्हणल्यावर तिला राग आला. ती मॅडम म्हणायला पाहिजे म्हणून. आपल्याला येतच नाही आपलं साधी भाषा. म्हणलं बाई काय? म्हणलं ते आमच्या गावातली ते 4 नंबर रूम मध्ये आहे. बाई का धोत्रामुळे वसकली असं काय? धोत्राला येड्यावानीच. आता आमच्या बायकोनं बी एके दिवशी मला सांगितलं, म्हणजे बाई तुम्ही कीर्तनात घाल जा धोतर, पण घरी आल्यावर पॅन्टच घाली जा. म्हणलं येडपटीस का काय धोत्रावान तुला काऊन ताण? त्या आम्ही आमचे सासरे आजारी पडे तर आलो तर नदी आडवीन मधातून येताना मग मी पायी ती मागे एका बाईचं धुणं आटपलं. ती म्हणली बाई कुठल्या आता? हेच गाव आहे माहेर आमकं गाव. पुढचे सासरे आहेत का काय तुमची धोत्रामुळे? आणि आमच्या लग्नाला 4.5 महिने झालते. तर ती म्हणली ते तुमचे सासरे आहेत का काय? आमच्या घरच्याला त्या दिवशी इंच चावला. बाई ती मला सासरा म्हणली. अरे म्हणलं ती काही बकन त्याच्यावर मी सासरा होत असतो का? कमाल खेळ मी. नाही म्हणली बाई पण तुम्ही पॅन्टच घाली जा. कसं होतंय फुरसानाच्या लेन आधी लागता येत नसते. 5ची मोटर चालू आहे, दांडात कचरा पडला, ऊस कोरडा आणि एरंडच भिजली. डॉक्टर साहेब कधी कधी ऐकावं लागते. हां त्याचंच तर नाव संसार आहे. मग मी मंठ्याला गेलो, बेलगावकर बाबा 2 पॅन्टी आणल्या. तिला मापाचा संबंधच नाही, कोणाची कोणाला येते. याची उपसान त्याला घाला. नाईट पॅन्ट मोठा असला की फाकतीन, बारीक असला की मिटकती. तिला मापाचा संबंधच नाही. अशा 2 आणल्या मी, 2 कलरच्या 2 आणि तुळशी पशी टाकल्या. घरचे म्हणले बाई काय तुम्ही बाई 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 कायच माझ्यावर प्रेम आहे बाई. आणि म्हणलं रडायला काय झालं? मला वाटत नव्हतं तुम्ही माझ्यावर इतका जीव लावता. म्हणलं तू हा शब्द कसा मोडून आणले ना पॅन्टी? आणि काय 60-60 रुपयाच्या होत्या त्याला काय कोणते. आणि अजून आखुड्या घातल्या असत्या बरमुडे तर मग तर 14-14 रुपयालाच येत होते. हो हो हो.
अहो लय येडगळ काय 70 वर्ष झाल्या वे आम्हाला बरमुडा घालून ए उसात सुटलेल्या हाल्या जरा लांब प्यांती घाल रे. तू ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातला आहे. निब्बर माईकच्या दांड्यान मांड्या हाणायला पाहिजे याच्या. चालला वे आम्हाला इकडं बरमुडे घालून बरमुडे घालून अहो आपले लोक मधू कीर्तन झाल्यावर काय पॅन्ट घालायले. यायचं कीर्तन जे ऐकले त्याच्या गावाला कुपाटी लागल. विठ्ठला लय कष्टानं सांभाळलाय मागच्या लोकांनी परमार्थ. आपण मातीत घालायचाय आणि काय ताकद आहे ह्या टपऱ्याला मातीत घालायची. तो परमार्थ काय किती मोठा परमार्थ अनादिकालापासून चालत आलेला. हो नाही घाल बोट लावायला. आणि मग ते पॅन्टी आणली. मग 2 कोयते बी आणले होते माने ऊस तोडायला. ते बी तुळशीपाशी ठुले. आणि बाई कोयते कशाला. तर मी म्हणलं मी पॅन्ट घातल्यावर कीर्तनाला कोण नाही ना आपल्याला. त्याच्यामुळं आपण ऊस तोडायला. बाई ना आपल्याला ऊस तोडायला कोण सांगल. आणि म्हणलं मग पॅन्ट घातल्यावर कीर्तनाला कोण सांगल. 9 वर्ष झाले औषध ओरिजिनल होतं पुन्हा म्हणलीत नाही पॅन्ट आणा. या बा डॉक्टरला आजार कळावा म्हणजे निदान लागावा आणि त्या आजारावरचं औषध कळावं आणि सर त्याचं नाव डॉक्टर. मला एकदा ताप येऊ लागली अंगाच्या वरून. नाही कुठे येत असते ताप येऊ लागली तर मग ते असं त्यानं ते काय केलं अशी पिन घातली रक्त काढून त्या मशीनमध्ये घातलं. म्हणजे मलेरिया झाला. अरे बापरे म्हणलं मलेरिया काय नाही म्हणले. 6 इंजेक्शन आणि 34 गोळ्या घ्यायच्या. रुपये नाही चिखलावत पाऊस पडला. म्हणजे ते बाकीचे ऐकून पैसे पण महाराज म्हणलं कशाला घेतील माझ्याकडून आहे का नाही. आता गेलो नाशिकला सर्दी खोकला आली तर चला या बिल हां भरलं. पंढरपुरातल्या मालकाने भरलं. जालन्याला एकदा मी ॲडमिट झालो नाही का आमचे हुशे साहेब. हे अपघात झाला त्यावेळेला मी घरी पैसे घेऊन गेलो. ते म्हणले तुमचं बिल पेड केलं. मी म्हणलं ओळखीच्या माणसानं खाली नाव लिहिलं श्री विठ्ठल. अरे म्हणलं हे पंढरपुरातून लाईन आली आपल्याला. हो मग ते म्हणले आज 2 इंजेक्शन घ्या उद्या 2 आणि परवा 2. मग 2 इंजेक्शन घेतलेत. म्हणलं डॉक्टर साहेब इंजेक्शन दुखलंच नाही. नाही अहमदपूर तालुक्यात आपल्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. आपल्याच्याने इंजेक्शन दुखतच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन काऊन नाही दुखलं. अंगात टोचलत नाही कष्ट्यातच हांगत धोत्राच्या. आणि कसं दुखल ते इंजेक्शन. आत्ताशी कीर्तन सुरू झालंय. ओरिजिनल परमार्थ सांगितलं जसे पिराला कापायचे असे बसले होते. जसे पिराला कापायचे. त्या पोराला पाहायला गेलो मी. ते पोरग झालं आमच्या मित्राला चाल झाली असं गृहीत धरू आहे का नाही. चाल नाही आता नाही चाल नाही इकून आदेश आल्यावर आपण काय ताण घ्यायचा. तर मग ते पोरग बघायला गेलो मी. मग ते मला पोरग दाखिलं तर मी पाहिलं. म्हणजे महाराज कसं काय निघन. म्हणलं आता कसं सांगता येईल बघू आपण. मग दिलं निघालो बाहेर. तर ती बाई म्हणली आपण कोण. ती पांढऱ्या साडीवाली बाई होती. मी गिरगावकर. बाई बाळू महाराज तुम्हीच आहात का. हो कीर्तनात वेगळेच दिसतात. म्हणलं कसं लुगडं नेसतो का. नाही हो पण ते फेटा वगैरे वगैरे. आणि हे बघा ना तुमचंच कीर्तन ऐकायले. पाया पडीन 20 रुपये दिले खरे. पाया पडून खरे 20 रुपये दिले मला. म्हणलं बाई माझ्या पाया पडून तुम्ही मला 20 रुपयाची नोट दिली. मागा कसं काय रागावलात. तुमच्यावर राग नाही महाराज. जिचं बाळांतपण करत असताना त्या बाईला मुलगा झाला पण नेमकी त्याच वेळेला माझी अंगठी हरपली. माझी अंगठी हरवली. अरे म्हणलं बाई थांबा तुमची अंगठी सापडती. आमच्या इथला दाशा होता. म्हणलं दाशा पोरगं पाहू बरं तू. त्याचं नाव दाशा होतं. दाशात म्हणायचे सगळे. म्हणलं पोरगं बघू तुझं. त्याचं पोरगं घेतल्याच्या नंतर लहान लेकराच्या अशा मुठी वळलेल्या असतात ना. त्याची उजवी मुठ उखाल्यावर शिष्टनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाशा यानं झाल्या शिष्टनीची अंगठी चोरली. हा याला जर जिल्हा परिषदचा सदस्य केलं तर अख्ख्या शाळाची किन्नरी रे. हा नको 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 नको. आणि काय करायचे मग तू असे हलकट पोरं. काय तुम्हाला कमी केलं या पोरीनं. एक अमेरिकेत गेली ना तुमची मुलगी. अमेरिकेत गेली का नाही. काय कमी केलं. परवाला आपण गेलो उतरेश्वर बुवा जालन्याकडे. एक बाईनं 6 देश पाहिले. 6 देश. एकही वर्ग शिकली नाही. तिनं 6 जातीचे आंबे तयार केले बाबा. एक तांदळाच्या कितीकानी जाती एका बाईनं सांभाळून ठेवल्या. पहिल्या पण वर्गात नाही शिकली. किती मुली उंच केल्यात बघा बघा किती मुली. आणि म्हणली काय मुलीचा राग. बसा गपचिक म्हणले मी नाही तुम्हाला मरू देत. आणि राजाला जाऊन सांगितलं तुम्हाला पोरगं झालं. इतका राजाला आनंद. राजा लगलीत प्रधानाला म्हणले सकाळी देवबाप्पाला बघून नाव बघा. ती म्हणली बाई मी तर पोरगं झालं म्हणले ग पण देवबाप्पा इचकित बाई. आणि यायला कळत होतं सगळं.
मग ती लगेच तितक्या रातच्या देवबापाच्या घरी कडी वाजली. तिला बांगड्या नाहीत काय नाहीत. हो, दाईला कुठं बांगड्या असतात का? हो, घाली जा कधी मध्ये. असंच कीर्तनात सांगितलं. एक जण म्हणला महाराज माझी बायको घालीत ना. म्हणलं मग मला घाल, मला घाल ना. संक्रांत दिवशी मला घाल, मी वाण देत जाईन. फक्त मला चांगले धोत्र घेत जा एक दिवस. आणि मग गेली देवबाप्पाची. तर आता ते त्रिकाल ज्ञानी लोक होते. म्हणले देवबाप्पा अरे काय तुला आमच्याकडे? ऐका ना म्हणे, राजाला मुलगी झाली मी मुलगा म्हणले. मग तू का म्हणली? ऐका ना म्हणले, त्या दोघीचा प्राण वाचण्यासाठी म्हणले तुम्ही एक काहीतरी करा. मग सकाळी देवबाप्पा राजाच्या दरबारात बसायला पाठ गीट चौरंगी उडून पंचांग काढलं. हुशार माणसं. यायच्या लक्षात आलं दाईनं बोलून ती बोलली. पण आपण जर खरं बोललो तर 3 मरत्यात. पहिल्यानं राणीन पोरगीच मारणार होती. आता राजा दाईला बी फुकतोय. आणि 3 बाया मारल्याचं पाप आपल्या डोक्यावर बसन. म्हणून हे म्हणले राजे साहेब तुम्हाला झालेला मुलगा फार सात्विक आहे बरं का. आई लेकरावर प्रेम करते असं राज्याचं पालन करणारे बरं का. काय सांगायचं बरं का राजे साहेब, जेवढे घरकुल आले तेवढे गरीबाला देईल बरं का. आणि काय राजे साहेब काय असा तुमचा मुलगा आहे बरं का. पण राजे साहेब एक अडचण आहे बरं का. मग राजाला कसं तरी वाटलं. काय अडचण? फक्त त्याचं लग्न होईपर्यंत तुम्हाला बघता येत नाही. राजा म्हणला मरूस तर पाहत नाही, पण झालाय ना. आणि मग हे गेले राणीला म्हणले राणी साहेब एकच काम करा, आता ह्या पोरीला पोराचे कपडे घाला. तेव्हापासून पोरी पोरायचे कपडे घालायला. आधी घालीत नव्हते, आधी घालीत नव्हते. अहो एसटीत मधुबा चुकलो मी, एका पोरीला जेहारी घातला. थत्रीचा झालीन म्हणली ती. म्हणलं आगाऊच काम बघ, मला काऊन फत्री कळलं का तुम्हाला मुलगी? आणि ती पॅन्ट आणि शर्ट हे फॅशन आहे. राम राम. तेव्हापासून मी आधी घालीतच नाही कोणाला. आपल्याला कोणी घातलं गो कशाला चुकून आगावपणा. हो, आणि मी शेत कोणीच ठोईन. त्याच्यामुळे ते कळलं ना सगळं भानगडी झाल्या ना त्या. मग ते 17-18 वर्षे पोरीचेच कपडे घातले आणि मग सोयरीक केली. मग सोयरीक करायच्या टायमाला पांगलं ना. मग देवबाप्पाच्या लक्षात आलं. म्हणले आता उघडं पडत आहे. राणी पोरगी दाई आणि आपल्यालाही राजा ठोत नाही. इकडे भेटलं. मग हे म्हणले राणी साहेब उद्या ही पोरगी पोरग आहे आणि याला पुढची कोण पाहिली? पोरगी नवरी. आणि हे कोण आहे? नवरीचे ना, फक्त कपडे माणसाचे आहेत. आणि 2 पोरीचे लग्न कसे ते का भागवताचं लग्न आहे का? भागवतात पार्ट करते त्याच्यामुळे ते वेगळं लग्न आहे. पण खरं लग्न आहे ना. 2 पोरीचं कसं लावायचं? मग कसं करायचं? काय नाही, कसं नाही करायचं, मुकाट्या जीव द्यायला चालायचे. मग पोराचे कपडे घातलेली पोरगी राणी. दाई तवा म्हातारी झालती. काय देव बाप्पा काय नाही, चल पुढं. म्हण काय देव बाप्पा तू आता इस्तो टाकला होतास. हो लय पोरीला पोरग म्हणली चल फुकून देईन राजा चौकात. बाई मला नव्हतं वाटत हे अंगावर येईन. येतच असतं. चल जीव द्याला प्रवरेच्या तीरावर गेले. नेवाशाला उडी टाकायची. सात्विक माणसं. मरता मरता साधूचं दर्शन घ्यावा हीच कडाडली. ती मस्जिद होती आणि मस्जिदीत भगवे वस्त्र घातलेला महात्मा योगी ज्ञानी यांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बसलेले. दर्शन घेतलं. दीर्घमायू भव. हे म्हणले आत्ता मरायचे आणि आशीर्वाद दीर्घमायू भव. जाऊ द्या म्हणले महात्मा आहे. त्या दाईला आशीर्वाद दिला. त्या